नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, ह्या आपल्या होलमध्ये रोप लावता वेळेस तुम्हाला कोणती काळजी घ्यायची मित्रांनो? कारण माहिती का, आता एकतर उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये आता आगोटीच्या टायमाला असते खूप वारं कावदन सोसाट्याचा वारा असतो मित्रांनो। आणि ही बघू शकताय, ही रोप लावता वेळेस इथं आता सांदा आहे, बघू शकताय किती सांदा आहे ह्याच्यामध्ये बघा। मल्चिंगच्या ह्याच्यात जवळजवळ एक कांडाभर उंच मल्चिंग असं आणि खाली जमीन आहे। तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये माती जर भरली का तर रोप तेवढं हलणार नाही इकडं तिकडं वाऱ्यानं। बघू शकता ही मल्चिंग असं हलतोय आणि मग मल्चिंग हल्ल्यानंतर काय होतंय की रोपाच्या बुडाला इजा होती या साईडला जर लागलं तर, आणि मग रोप तिथून मरण पावतंय मित्रांनो। आणि ह्याच्यामधून जी वाफ निघणारी का नाही, ती वाफसुद्धा तिथूनच बाहेर निघते मित्रांनो। त्यासाठी एकतर आपल्याला कपा लावावं लागते, तर 170 मिलचा कप येतो मित्रांनो, आणि त्या कपाला होल पाडून त्याच्यामधून रोप काढून ते कप लावला तर तुमचं आणि आमचं सगळ्यांचंच म्हणायचं की रोपं मरणार नाहीत मित्रांनो। आणि मर्ज कमी झाली तर मित्रांनो उत्पादन हे जास्तच येणार आहे तुम्हाला, आणि आम्हाला पण जास्तच येणार आहे मित्रांनो। तर आपण पण कपाचं ट्राय करून बघणार आहोत मित्रांनो। ही म्हणतात डबल बोळ कशाला पाडली, तिकडे आपल्याला लावायचा पत्ता पलकून लावायचे आपलं टोमॅटो। तर गेल्या वेळेस इतकंच आपल्याला टोमॅटो लावायचे आणि 2-2.5 हजार पत्ता लावायचा आहे, जेणेकरून आपल्याला कॉम्बिनेशन होऊन आणि एकाला जरी नाही भेटला तरी एकाला भाव भेटून आपलं अतिरिक्त जे आपल्याला उत्पन्न यायचे ते, म्हणजे अतिरिक्त म्हणजे नुकसान तेवढं होणार नाही। एकाला जर नाही आला तरी एकाला तरी भाव येईन त्याच्यामुळं। आणि टोमॅटोला तर भाव येणारच 4-5 तर कसं पण विकणारच मित्रांनो। तर त्यासाठी आता आपल्याला 2 दिवसामध्ये टोमॅटो लावून घ्यायचे। पाणीसुद्धा सोडलं आहे, बघू शकता इथं पाणी गळाले, हे बघू शकताय माती ओली झालेली माती, हे बघा बघू शकता ही माती ओली झालेली, हो का। तर म्हणलं बेड ओले करून घ्यावं होतं, कारण लावण्यासाठी आधी जर बेड जर ओलं केलं तर चांगलं राहतं। आणि अशा प्रकारे आपलं आजचं नियोजन झालं आहे। माती बिती भरून झाली बरेच होलमध्ये, आणि अजून राहिली सायली भरून घ्यायची मित्रांनो। तर तुम्ही पण माती भरून घ्या, जास्त उंच खुजा असेल तर म्हणजे होल पाडलेल्या बोळामध्ये माती भरणं गरजेचं असतं त्या ठिकाणी। आता असल्या ठिकाणी माती भरायची गरज नाही, सपाट रान जर असेल तर माती भरू नका, गरज नाही। आणि खोल जर असेल तर तिथं माती भरावंच लागते। भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रामकृष्ण हरी।